नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच शिक्षण विभागाला मंजूर झालेल्या निधीतून टप्पा अनुदानाची तरतूद होणार असल्याची बातमी आता समोर येत आहे। त्यामध्ये माननीय शिक्षक आमदार व शिक्षण मंत्री यांनी भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये काय झाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय संपूर्ण बातमी पाहूया। काल अर्थसंकल्पीय 2025 अधिवेशनामध्ये टप्पा अनुदान, त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळा यांच्या बाबतीत स्पष्ट उल्लेख करून निधीची कुठे तरतूद दिसून आली नाही। मात्र शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व जमो अभ्यंकर साहेब यांनी विस्तृतपणे माहिती घेतली, तसाच अभ्यास करून चर्चा करून सध्या मंजूर केलेले शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या योजना अंतर्गत अतिरिक्त असणारा निधी टप्प्याचा अनुदानाकरता वापरला जाऊ शकतो। या वाढीव निधीतून आपल्या टप्पा अनुदानाचे लागणारे पैसे भागवू शकतात। त्याकरता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना लक्षात आणून देऊन सदर निधी आपल्या 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाप्रमाणे शाळांना अनुदान देण्यासंदर्भात तरतूद होऊ शकते। सदरचा निधी परावर्तित केला जाऊ शकतो। माननीय जमा अभ्यंकर साहेब आणि ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सांगितलेले आहे की शिक्षकांना प्रॉमिस केलेला निधी शासनाने द्यावा, याकरता आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत। आम्ही अजिबात गप्प बसणार नाही। या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार जबो अभ्यंकर साहेब व आमदार सत्यजित तांबे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत आजगावकर, आमदार सुधाकर अडबले यांच्या पुढाकाराने सर्व शिक्षक व पदवीधर आमदार तसेच सहकार्य करणाऱ्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर माननीय यांची भेट आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार जमो अभ्यंकर, आमदार जयंत आजगावकर, आमदार सुधाकर अडबले यांनी भेट घेऊन निधी कसा परावर्तित होऊ शकतो ही संपूर्ण माहिती पटवून दिली आहे। त्यांनी सुद्धा आपल्या डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना आदेश देऊन कशा प्रकारे निधी उपलब्ध करून देता येईल याची माहिती तात्काळ तपासा व सादर करण्यास सांगितले आहे। तसेच आज सर्व पदवीधर व शिक्षक आमदारांची बैठक घेऊन उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची सुद्धा भेट घेण्यात येणार आहे। तर माननीय आमदारांनी माननीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी याबद्दल जो निधी मंजूर झालेला आहे त्यातून काही पूर्तता करता येते का हे सुद्धा बघितले आहे आणि त्यानंतर उद्याला माननीय शिक्षण मंत्री सोबतच तसेच माननीय आमदार, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना अनुदानाची तरतूद करण्यासाठी आता सांगणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती आहे, परंतु अनुदान हे मंजूर करायचीच आहे, त्यासाठी आपल्याला लढा द्यावाच लागेल। माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।